पण आता टॉयलेट बांधलेलं आहे ते सापडत नाही, मग उपाय काय करायचा? नाही पण ते टॉयलेट सापडत नाही त्याला हे सगळं बसाडे जबाबदार. तुम्हाला सांगतो काही झालं मिनी टॉयलेट आपल्या बदल इथे कुठेतरी जवळ बांधूया. हे काय बोलले, नाही नको इकडं वास येतो तिकडे लांब बांधूया, म्हणून मी आपल्या लांब बांधलेला आहे टॉयलेट. पण ते सापडत नाही आता. सापडत नाही त्याच्यावर पण माझ्याकडे आता तोडगा आहे. काय म्हणजे तिकडे आपण काय करूया, समजा एखादा माणूस डबा घेऊन आला, टिनपाट घेऊन आलं, अरे बापरे टॉयलेट कुठं आहे, तर तिकडं आपण त्या एका बाजूला पुतळा बसवायचा, बोलायचं इकडे टॉयलेट आहे, इकडे जा. असा पुतला बसवायचा. हा असा पुतळा बसवायचा. हा वायफल खर्च वाटत नाही तुम्हाला? मला तरी वाटतं वायफल पुतला बसवायची गरज नाही, माझा नकार आहे. नाही बोललाय नाही बोललाय, याच्याकडनं 500 रुपये घ्या. नाही इथं 500 रुपये घ्या पहिला. मी देणारच नाही ना, ह्याच्यात काय आहे? मी खरं बोललोय, नाही देणार मी. 500 रुपये घ्या. नाही देणार. चिकू, अरे मी देणार नाही नाही चिकू, तुझ्या लक्षात येत नाहीये, काय? तू नकार दिलेला आहेस एका प्रस्तावाला. नियमानुसार तू दंड भरावा मास्तर लागेल. मी नाही देणार पैसे. नाही नाही तुला चिकू दंड भरावा लागेल. मी भरणार नाही ना. भरावं लागेल. तू नाही बोलायचं. तुला दंड भरायचा नसेल तर मीटिंगच्या बाहेर जा. मीटिंगचा नाही, ह्याला गावाच्या बाहेर काढू वासाड्याला. सरपंच एवढं नको. अरे वा, चुकलंय तर चुकलंय. त्यांना माझा काय संबंध? घ्या. भवानी झाली आपले धांग 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 तुम नमस्कार मंडळी, हास्याची उकल करून दर्जेदार मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत अनेक पुरस्कारांनी सन्मानित द रॅबिट हाऊस या हिंदी चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम नव्या पिढीतील आश्वासक अभिनेता अमित रियान, चतुरस्त्र अभिनेता पद्मनाभ गायकवाड, गुणी अभिनेत्री करिश्मा, या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक वैभव कुलकर्णी आणि या सिनेमाचे निर्माते कृष्णा पांढरे सर. तुम्हा सगळ्यांचं आमच्या जत्रेत अगदी मनापासून स्वागत. मंडळी, आज गावकऱ्यांनी सरपंचांना पकडलंय एका वेगळ्याच कात्रीमध्ये, त्यामुळे बघूया त्यातून हास्याचा काय कोलाज निर्माण होतोय ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल गावकऱ्यांना. रसिकाबाई तुम्ही उभ्या का आहात? बसा. मास्तरांनो, नवगर सीझन मनान काहीतरी नव्या करूचा म्हंटला, मनान उभी रावले तर तुम्ही सुरुवातीकच बसवतास. आता काय करतलय मी? रसिकाबाई नवीनच करायचंय ना काहीतरी, 15 मिनिटं विंगेत थांबा जा. हे पण चांगलं आहे. मास्तरांनो, काय पटापट काय ता सुरू करा, माझ्या बारक्या तापिलो मला घरी जाऊचा. काय मुलाला जन्म दिलाय का कोळशाला जन्म दिलाय बाईने कळत नाही. असे बोलतो. सतत तापलेला असतो, सतत त्याला ताप असतो. काय बरोबर. आता बसा. अरे पण काय काय अर्थ आहे काय? थांबा रे, थांबा. गोंधळ करू नये. बसा सगळे. गप्पा बस रे मूर्खा. कर्तृत्व नखभर पण बोबाटा गावभर अशी गत झाली आहे तुमची. लाजा वाटू द्या जरा. रिझल्ट लागलाय, रिझल्ट. रिझल्टला मग एवढं का पिसाल लव आहे? कसं आहे, या वयात माणूस नापास झाला की पिसालतोच. मूर्खा गप्पा बस. वाटेल ते बोलतोय. रिझल्ट काही माझा लागलेला नाहीये, गावचा रिझल्ट लागलेला आहे. आपल्या गावचा रिझल्ट लागलाय. दरवर्षी शासनाकडून प्रत्येक गावाच्या प्रगतीचा आलेख घेतला जातो आणि गुणवत्ता दिली जाते. शायरा नाही चाललाय, सांगतोय मी काहीतरी. हलू सांग. ठीक आहे. आणि त्या गुणवत्तेनुसार प्रत्येक गावाला एक विशेष पदवी दिली जाते. आपण सुद्धा सहभाग घेतला होता. तर तिथे आपल्या गावाला संपूर्ण भारतातील अकार्यक्षम गाव अशी पदवी देण्यात आलेली आहे. माझ्या मेहनतीला फळ आलेलं आहे. सरपंच, तुमच्या मेहनतीला फळ नाही, दात आलेत. कशा आले? अर्वाच्या भाषेत बोलावं लागतं मला तुमच्याशी कधी कधी. काय एक शांतपणे मला सांगा,
अकार्यक्षम म्हणजे काय वाटतंय तुम्हाला? चांगले जाम भारी बोल. तुमचा उत्क्रांतीचा सिद्धांत डार्विनने मांडलाय का अरविंदने मांडलाय मला सांगा. ए, दारवी. सरपंच अकार्यक्षम म्हणजे काय? छी! उडेल कोण निकृष्ट दर्जाचं इच्छित परिणाम न देणारं असं कार्य म्हणजे अकार्यक्षम गाव आपलं आहे, कळलं का? हो. शासनाने आपल्या गावची प्रगती पाहता आपल्याला अर्धा स्टार दिलेला आहे. अरे मी म्हणतो हे सरपंच असताना अर्धा स्टार तरी कसा दिली त्यांनी? अरे दगडी द्यायला पाहिजे, दगडी. कानफाट फोडून बसायला मी सरपंच आहे म्हणून अर्धा तरी स्टार दिलाय. थोबडी तुमची बघून बसायला 0 दिला असता स्टार. मास्तरांनो, मी एक उपाय सांगू. काय? एखादी चांगली जत्रा बघून हा पालना विकून टाका तुम्ही. पालना कशाला विकायचा? पालना नाही कशाला विकायचा? तू पालण्यावर का काय ना रे भांडो. सरपंच बरोबर बोलतायत खरं तर सगळे. या सगळ्या गोष्टींना जबाबदार तुम्ही आहात. हा. गावात कुठलीच विकास योजना आणलेली नाहीये तुम्ही. बरोबर बरोबर आहे. मी जबाबदार आहे. हो. हे सगळं वसाडे जबाबदार आहे. आम्ही कसं जबाबदार? जबाबदार म्हणजे तुम्हाला सांगतो, एखादी योजना आणली मला सतत वाटतं गावासाठी काहीतरी करावं काहीतरी करावं काहीतरी करावं मला सतत वाटत असतं. पण हे वसाडे मी एखादी योजना आणली कशाला नाही मला हे पटतच नाही. त्याच्यामुळे विकास आपल्या गावाचा होतच नाही आहे. आपल्यावर खापर फोडला नाही. मोठा माणूस आपल्यावर खापर फोडला. या सगळ्यांना कातल्यावर आपटा तुम्ही. अरे, तुम्हाला आम्हाला कशाला बोला की नाही? अरे, भांडू नका सतत. सरपंच हा. कितींदा सांगितलंय मी तुम्हाला, दोघांचं भांडण. तिसरा लांब. सरपंच अशी म्हणच नाहीये. दोघांचं भांडण मी तिसरा आपला लांब ना. तिसऱ्याचा लाभ. तुम्ही भांडत राहिलात तर कोणातरी भलत्याचाच लाभ होतो. व्यक्ती गावं जिंकतात. मुळात आपण आता काय करतोय लक्षात घ्या. आपण प्रत्येक वेळेस कोणी ना कोणी जर एखादा प्रस्ताव मांडला, एखादी कल्पना मांडली, एखादा कार्यक्रम आणला विकास योजनेसाठीचा, तर आपण सतत अडकाठी करतो. बरोबर. अडकाठी करतो, खोडे घालतो, अडथळे निर्माण करतो. तसं नाही झालं पाहिजे की नाही? सरपंच यासाठी तुम्हाला काय वाटतं? सरपंच म्हणून तुम्ही काय जबाबदारी घ्याल? मी जबाबदारी घेतोय, पण या वाचाडीने पण तेवढी जबाबदारी घ्यायला नाही नाही, मी काय म्हणतो सरपंचानं काहीतरी तोडगा बिडगा काहीतरी काढला काय पाहिजे. माझ्याकडे तोडगा माझ्याकडे तोडगा. समजा याच्या पुढं मी समजा एखादी योजना आणली का तुम्ही सगळ्यांनी नाही मला नाही पटत कशाला असं बोललं का जागेवर 500 रुपये घ्यायचे. घरी नाही जायचं, तिथल्या तिथं त्याच्याकडनं 500 रुपये घ्यायचे. दंड घ्यायचा. दंड हे घ्यायचे. चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. हे रंग गावाचा आपला विकास होईल. थांबा. मास्तरांनो मी सांगतो काय? तुम्हाला हे न पटण्यासारखं आहे. बरोबर. म्हणजे कसं, या माणसाला ना आमच्या खिशाकडे जाण्याचा मार्ग बरोबर माहिती आहे. मी याच्या खिशात कधी गेलो? सरपंच तुमच्याशी बोलताना मराठी भाषेतला व्याकरणातला तो उद्गारवाचक दांडा हातातच ठेवावा असं वाटतं मला. तुम्ही त्यांच्या खिशात नाही जात. म्हण एक गप्प बसा ना सरपंच. हे बघ पाम्या, मला तुझं म्हणणं पटतंय, पण मला आज कधी नव्हे ते सरपंचांचं म्हणणं सुद्धा पटतंय. थँक्यू. लक्षात घ्या काय होतं, बऱ्याचदा ते एखादी विकास योजना जेव्हा आणतात तेव्हा आपण सतत त्याच्यात आडकाठी करतो की नाही. आपणच नकारात्मक विचार मांडायला सुरुवात करतो. ते झालं नाही तर कदाचित एखादा प्रकल्प येईल गावात, कदाचित एखादी विकास योजना राबवली जाईल, हो की नाही. त्यामुळे मला त्यांचा नियम पटतोय. जर कुणी नाही कशाला का असं काही म्हटलं, मला पटत नाही असं काही म्हटलं, तर आपण त्याच्याकडून 500 रुपये आकारायचे. तुम्ही आणि म्हणता तिथल्या तिथं ताबडतोब. घरी जायचं नाही हा. तुम्ही म्हणता तर भाऊ आपल्याला पटेल. तुम्ही सांगितलं म्हणून ठीक आहे. हा, म्हणजे यांच्या तोंडात आलं तर पटलं नसतं, पण तुम्ही बोला. चालेल सगळ्यांना? माका पण चालत. आणि एक मताने हा निर्णय झालेला वा, छान 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 छान. मग आता सगळ्यांचं जर या नियमाला अनुमोदन आहे, तर आता आपण विकास कार्यांसाठी काहीतरी प्रस्ताव मांडायला हवेत की नाही. बरोबर. कुणाच्या डोक्यात काही असेल तर सांगा, कुणाला काही समस्या असतील तर सांगा. अहो, समस्या काय एक आहे काय गावात? समस्या एक आहे गावात? मांडताना जाल, मांडताना जाल. थांबा. सावकाश मास्तरांनो, पहिली समस्या मी सांगतो. बरोबर. कसं आहे, आपल्या गावात टॉयलेट बांधलेली आहेत. म्हणजे काय? कुठे बांधलेली आहेत? चौकात. चौकात नाहीत, चौकापासून लांब बांधलेली आहे मास्तरांनो. परवा त्या वांगणकरणीचा पप्या हा. त्याचा पोट भरून आला होता. बरोबर. त्या टॉयलेट शोधत गेला, चौकात गेला, टॉयलेट शोधत होता, ठिपक्यांची रांगोळी काढला, ठिपके जोडले तेव्हा पप्या सापडला, टॉयलेट नाही सापडला. हा. गप्पा बस रे बाबा. समस्या काय आहे? टॉयलेट सापडत नाही लवकर. हा, ते सापडावं असं काहीतरी सापडत नाही का? अरे, पण आता टॉयलेट बांधलेलं आहे ते सापडत नाही, मग उपाय काय करायचा? नाही पण ते टॉयलेट सापडत नाही त्याला हे सगळं बसाडे आम्ही जबाबदार. काय- हे जबाबदार. तुम्हाला सांगतो काही झालं मिनी टॉयलेट आपल्या बदल इथे कुठेतरी जवळ बांधूया. हे काय बोलले, नाही नको इकडं वास येतो, तिकडे लांब बांधूया, म्हणून मी आपल्या लांब बांधलेला आहे टॉयलेट.
अहो पण ते सापडत नाही आता. सापडत नाही त्याच्यावर पण माझ्याकडे आता तोडगा आहे काय म्हणजे तिकडे आपण काय करूया समजा एखादा माणूस डबा घेऊन आला तिनपाट घेऊन आलं अरे बापरे टॉयलेट कुठं आहे तर तिकडं आपण त्या एका बाजूला पुतळा बसवायचा बोलायचं इकडे टॉयलेट आहे इकडे जा म्हणजे असा पुतळा बसवायचा. हा असा पुतळा बसवायचा हा वायफल खर्च वाटत नाही तुम्हाला? मला तरी वाटतं हा वायफल पुतळा बसवायची गरज नाही, माझा नकार आहे. नाही नाही बोललाय युवाचारा नाही बोललाय याच्याकडनं 500 रुपये घ्या नाही इथलं इथं 500 रुपये घ्या पहिला मी देणारच नाही ना. ह्याच्यात काय आहे? मी खरं बोललोय, नाही देणार मी. 500 रुपये घ्या नाही देणार. तुम्ही. अरे मी देणार नाही नाही चिकू तुझ्या लक्षात येत नाहीये काय? तू नकार दिलेला आहेस एका हा. प्रस्तावाला नियम मोडलाय. नियमानुसार तू दंड भरावा मास्तर लागेल. मी नाही देणार पैसे. नाही नाही तुला चिकू दंड भरावा लागेल. मी भरणार नाही अरे ना. भरावं लागेल तू काय बोलायस तुला दंड भरायचा नसेल तर मीटिंगच्या बाहेरचा मीटिंगचा नाही ह्याला गावाच्या बाहेर काढू वासाड्याला सरपंच एवढं नको एवढं चल, चिकू. अरे वा जर चुकलंय तर चुकलंय. त्यांना माझा काय संबंध घ्या, ये घ्या. भवानी झाली आपले धांग 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 तू म्हणता का गद्दा नंगना धांगदा ये 500 रुपये आणले ये. सरकारच्या तिजोरीत टाका, स्वतःच्या खिशात नको. नाही मी तिकडे टाकणार आहे पण आता खिचत तर राहू दे पण माझा मुद्दा पूर्ण तर होऊ दिलात नाही तुम्ही. काय 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 मुद्दा मुद्दा काय काय सांग का नाही? मला एवढंच म्हणायचं होतं की तिथं पुतळा बसवायची गरज नाही, त्यापेक्षा आपण एक निरुपयोगी रिकाम टेकडा गावातला माणूस तिथं उभा करूया. आणि माझ्या नजरेत पण तो हाय. कोण? हा सरपंच. बघा ह्याचे हात तसे बिनकामाचे आहेत, निदान बोट तरी वापरूया त्याची. इकडं मी बिनकामात आहे मी बिनकामात होय. आहे सणकन वाजून वासाड्यानो 500 रुपये ह्याचे गेलेत म्हणून आज चिडतोय काय वासाड्या काय चिडचिड नाही खरं आहे एक थांबा शांत बसा एकदम आता झालेला आहे ना प्रस्ताव मान्य झालेला आहे एक पुतळा बसवायचा बरं, बसवायचा, ठरलं? दिलेला, हा. आणखीन कोणाच्या डोक्यात काही आहे कल्पना काही समस्या वाटतायत कोणाला बोला बोला मास्टर काय आहे, आपलं गाव हा. आहे गावाची वेस आहे त्याच्या बाहेरून एक रेल्वे ट्रॅक जातो बरोबर, बरोबर, आपल्या बरोबर. गावातली 5-6 माणसं आहेत सकाळ सकाळ तिथे खो खो खेळायला जातात बरोबर. त्या माणसांमुळे आपल्या गावाला हागणदारी मुक्त पुरस्कार मिळालेला नाही नाही, आपलं बक्षीस जात आहे खरं आहे हा नाही नाही पण आता पम्या आपण काय करू शकतो त्यावर आहे ना उपाय मी सांगतो मास्टर काय करूया आपण एक सदस्य समिती नेमूया वा बरोबर वा गुड व्हेरी गुड हा म्हणजे काय करेल त्या समितीमधला जो माणूस आहे ती माणसं बेडकाच्या पोझिशनला आली की तो जाणार आणि थांबवणार बर पण मग आता या एक सदस्य समितीमध्ये नेमणूक कोणाची करायची कोणाची करायची हा बरोबर प्रश्न आहे नाही मोठा प्रश्न. काम जोखमीचं आहे बस जबाबदारीचं आहे आणि हे काम एकच माणूस करू शकतो कोण गावातला प्रथम नागरिक सरपंच बरोबर, खरं. वासाड्यानो मी तिकडे जायचं ना वाकून बघायचं वासाड्यानं बघायचं, थांबवायचं. दिसत नाही. सरपंच कसं वाकून बघतो ते एक आमच्याकडे नाही पाहिजे अरे मी नाही काम करणार नाही बोलले नाही बोलले नाही बोलले 500 रुपये काढा. नाही बोलले. 500 रुपये काढा. 500 रुपये 500 रुपये ह्याच्याकडून घेतलं ना माझ्याकडे 500 रुपये? घेतलं. त्याची दोन्ही भांडी घेतो तो. थांबा रे थांबा सगळे थांबा असे काढा. सरपंच तुम्हीच नियम आखलाय की नाही हा. तुम्हीच नकार दिला की नाही हा. द्या 500 पैसे घे रे पैसे घे रे. मला- पैसे घे. हा. जमा करतो मी पण सरपंच नाही ह्याच्यात गावचा विकास कुठं आहे हे मास्तर आहेत सरपंच तुम्ही आहात मी नाही सांगा तेच सांगते मास्तर नो याच्यात गावचा विकास कुठं आहे अरे पण हो ना एवढा कशाला भडकतो साहेब बरोबर बोलाल तुम्ही हा. अरे मास्तर नो याच्यामध्ये गावचा विकास कुठं आहे सगळीकडे तुम्ही मनच उभं करत आहे हा मी काय बोलतो गावात असं काहीतरी उभं करा ज्याच्यामुळे आपल्या गावाची प्रगती झाली पाहिजे नाही तसं ना म्हणजे माझ्याकडे एक प्रस्ताव आहे मास्तरांनो हा, बरं. म्हणजे आपल्याला शेजारच्या तालुक्यात जायचं म्हणून रस्ता बांधायचा हा, होता रस्ता. पण तो आता अडकून आहे त्याचा प्रस्ताव का का? कारण तिथे एक बंगला आहे बाबांचा आशीर्वाद नावाचा त्यामध्ये आडवा येतोय आज आपण उडवलेला ना तर आपला मार्ग मोकळा आहे बघा नाही 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 तो माझ्या बापाने बंगला बांधलेला आहे नेहमीने बांधलेला आहे वसाड्यानं मी नाही तोडू देणार पहिलं 1,500 काढा कशाला 2,000 काढा आता कशाला पहिलं नाही 3 वेळा बोलला त्याचं 1,500 नाही कशाला बोलला त्याचं 500 2,000 रुपये काढा बरोबर. हटू नको तिथनं घेतल्याशिवाय. पैसा काढा पहिले नाही नाही मला हे सगळं पटतच नाही सरपंच तुम्हीच नियम आखलाय की नाही आता मग तुम्हाला पैसे द्यावे लागतील चला पटकन पैसे द्या त्यातलं एक फालतूगिरी आहे मास्तर आपण थोडासा तोडगा काढू शकतो याच्यावर. काय माझ्या डोक्यात थोडंसं आलेलं आहे म्हणजे हा जो बंगला आहे ना बाबांचा आशीर्वाद हा. समजा आपण आशीर्वाद उडवला आणि बाबांचाच फक्त ठेवला तर म्हणजे कसं रस्ता पण जाईल आणि यांच्या बाबांचं पण दिसत राहील. काय येडं झालं काय वसाड्या नुसता बाबांचा त्याच्या बाजूला गोटा आहे कसं वाटेल माहितीये लोकांना बाबांचा गोटा कसं वाटेल ते काही नाही 2,000 रुपये दिलेले आहे वसाड्यानो मला मान्य नाही प्रस्ताव इकडे रद्द करून टाका 2,000 दिले बरं ठीक आहे प्रस्ताव रद्द केला नाही 2,000 आलेत ना 2,000 दिले. रद्द करा. बरं प्रस्ताव रद्द झालेला आहे मी नाही तोडणार बरं हरकत नाही कोणाच्या डोक्यात काही वेगळी कल्पना काही वेगळी समस्या आहे मास्तरांनो नका बोलूचा बोल कोको आपल्या गावात ना आपण एक स्टेज बांधू म्हणजे कसं आमच्यासारखे कलाकार होत ना त्यांना रील मालूक अशी जागा मिळू होईना मनांता तुझा स्टेज बांधला हा प्रस्ताव मान्य अरे वा जोरदार टाळ्या, जोरदार आवडला टाळ्या. जाम भारी. बोलत माझे पैसे नाही गेले
झाले वा, वा. वा, वा. पहिला प्रस्ताव बिनशर्त मान्य झालेला आहे वा 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 वा. मित्रांनो, मला स्टेज धरून बोलायचं आहे. ते इथल्या धरून बोलायचं असेल स्टेजलाच धरून बोलायचं आहे. वसाडे आधी स्टेज तर बांधू दे ना, मग धरून बोलतील का नाही? काडीपिटी आहे का तुमच्याकडे? कशाला त्याच्या कॉमेडीला आग लावायची. काय जाऊ अरे दे स्टेजला म्हणजे स्टेजच्या विषयाला धरून मला बोलायचं मग आहे. असं बोला बोला. ना. कसं आहे, आता नवीन वर्ष येत आहे. हा. त्याच्यामुळे आपली गावची यात्रा आहे. तर यावर्षी ही गावची जी यात्रा आहे, लैला मजनू हे नाटक मला करायला परवानगी द्यायची. वा दिली परवानगी वसाड्या, दिली मोऱ्या, तुला काय करायचं ते कर, दिली परवानगी. वा वा अरे वा छान 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 म्हणजे पैसे नाही गेले, सलग आपले याला पैसे नाही गेले. 3 प्रस्ताव मान्य झालेले वा आहेत वा वा याला म्हणतात आणखीन कुणाच्या डोक्यात काही आहे सरपंच जेवलात काय नाही काढा 500 रुपये जा पाचशे रुपये. नाही बोला नाही बोला तू घे. नाही नाही नाही. जा पाचशे रुपये. याच्यात गावचा विकास कुठं आहे? गाव खाली बसा खाली बसा काय सगळे खाली बसा सगळे खाली बसा माझं ऐकून तर घ्या एक चुप खाली बस अहो ए, काय मी काय? सांगतो मला विकासाचं आहे जेवल्यानंतर विकासाच्या याच्यावर चर्चा करायची असं माझ्या मनात होतं पण हे आधीच नाही बोलले मी सांगतो ना ह्यांच्यामुळे सगळं रखडलेला आहे विकास ह्यांच्याकडनं पहिले पैसे घ्या पाचशे मागचं रुपये द्या. 500 रुपये द्या. पाचशे रुपये घे. पण हे काय म्हणतो रे? नाही काय म्हणाला द्या नियम म्हणजे 500. नियम द्या. मला एक जरा प्रश्न पडलाय सरपंच जानू हं. रात्री झोपायला येऊ तुमच्याकडं काय चला यार हे 500 रुपये नाही काढा. 500 रुपये काढा 500 रुपये काढा अरे पण ह्याच्यात कुठं गावचा विकास आहे? जागेवर बसा ओके, काय? जागेवर बसा जागेवर खाली बसा आधी याच्यात गावचा विकास कुठे आहे मग मी झोपायला गेल्यानंतर झोपायच्या अगोदर काहीतरी चर्चा करेन ना ती विकासावर करणार होतो पण आता यांनी नाही म्हटलं तर सगळं आणलं ना नाही, फक्त 500 500 रुपये काढायला द्या. लागतील. काढायला. मी काय म्हणतो सरपंच बंडल माझ्याकडे देऊन ठेवा उरलेले मी तुम्हाला परत देईन. नाही नाही गांडीगिरी करू नको चल. काय झालंय माहितीये काय सरपंचानू घाई घाई तुम्ही तुमचे शब्द महाग केले वाय हा. म्हणून तुमचा खिसा रिकामा होतोय जरा अक्कल लावा काहीतरी नाही हरकत नाही सरपंच जाईल. जरा हुशारीने काम घ्या नाही, ठीक आणखी कोणाच्या डोक्यात काही आहे मास्तर हा. मी काय म्हणतोय ऊस तोडायला माणसं गावानं झाली ती तुम्ही याल का ऊस तोडा सरपंच मला बोलायचंय पण बसून माझे पैसे जातील. चला मी येतो ऊस तोडायला. चला चला येतो मी. चला आता नाही आता मीटिंग चालू आहे खाली बसा अच्छा अच्छा सरपंच मी काय म्हणतो रस्त्याने येताना माझे 5 रुपये हरवले शोधून द्याल काय वसाड्याबद्दल तर मला लय बोलायचंय पण माझे लय पैसे जातील. वसाड्या हे घे तुझे 5 रुपये. काय झालं मला माहिती आहे तू 5 रुपये खाली हरवून येणार आहे. मी मागे येताना 5 रुपये उचलले. हे घे तुझे माझे पैसे वाचले तिचे आले 500 रुपये माझे वाचले. बर 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 झालेल्या आहेत का सगळ्यांच्या समस्या मांडून झाले जरा एक- मला सुद्धा एक समस्या मांडायची आहे बोला बोला मला सतत असं वाटतंय की आपण आपल्या गावात इंग्रजीचे एक्स्ट्रा क्लासेस घ्यायला हवेत वाय ये बाय माझे इंग्लिश मध्ये बोलले आता आता इंग्लिश मध्ये फाईन लावायचा $500 द्या. $500 नाही एवढे नाही माझं नाही नाही मी नाही देणार एवढे $500 द्या व्हायचा अर्थ का कशाला असाच होतो द्या इथे $500 म्हणजे 40,000. वाजून वासाड्या वा तिकडे उभा राहा. आणि सरपंच तुमच्या लक्षात येत नसेल तर सांगतो त्याच्यानंतर तुम्ही नाही सुद्धा म्हणालात त्यामुळे तुम्हाला 40,500 द्यावे लागतील 40,000 नुसतं वाय बोललं म्हणून 40,000 मराठीला डावललं की असंच नुकसान होतं लक्षात ठेवा. आणि फार फोरीन वसाड्या सामाजिक मारलं असतं. थांबा मला आता बोलायचंय मला महत्वाचं आता बोलायचं बोला. काय बोला बोला ना हा पण मला आत्ता इथं काय महत्वाचं बोलायचं ते सगळ्यांनी सांगा, सांगा. मला काय बोलायचंय अरे गेलं तर वा 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 500 लाखोंच्या पंचाशी डायल्यूट केलीत मस्त मस्त झाला परफॉर्मन्स प्रसादा अरुण या या म्हणजे या सिरीज मध्ये तू वेस्टर्न कपड्यात असतोस ना आणि तू गोस्वामींच्या पिक्चर मध्ये आहेस का अरुण नाही $500 ₹500 दे वा 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 बहारदार अफलातून कॉन्सेप्ट होती आणि कडक सांघिक सादरीकरण म्हणजे काय याचा उत्तम नमुना म्हणजे इंडिव्हिज्युअल कोणाचं किती कौतुक करायचं असं झालंय पण लाजवाब एनर्जी अफलातून गिव्ह अँड टेक आणि तुफान सादरीकरण मजा आली खूप मजा आली वंडरफुल निर्मितीताई तुम्ही सगळेच जण खूप एनर्जीने काम करता आणि ती एनर्जी आमच्यापर्यंत पोचते खूप छान झालं खूप मजा आली परफॉर्मन्सला
मंडळी, आता इथे होणार आहे एका बर्थडे सेलिब्रेशनची आणि परीक्षेच्या तयारीची जुगलबंदी. चला बघूया या जुगलबंदीमध्ये काय निकाल लागतोय ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. जियो हजारों साल ये मेरी है राजू. हॅपी बर्थडे मम्मी, हॅपी बर्थडे मम्मी. हॅपी बर्थडे डिअर मायकल. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थांबा थांबा जरा. काय चाललंय काय तुमचं हे? कोणत्या सोसायटीत राहताय तुम्ही? सभ्य माणसांचं घर आहे तिकडे, सभ्य माणसांची. 3 तास गेले बघतोय मी, तुम्ही हा राडा घालताय सगळा. काय चाललंय हे? हा, इथे नवीन आलात राहिला तुम्ही? हे असं वागताय? लहान मुलं असतात झोपलेली तिकडे, वृद्ध माणसं तिकडे झोपलेली असतात, परीक्षांचा काळ सुरू आहे आणि एवढा आवाज करता तुम्ही? सभ्य लोकांची सोसायटी आहे बघता काय करताय तुम्ही? सभ्य माणसांची सोसायटी इकडे खाली ग्राउंड फ्लोअरला प्राजक्ता माळी राहतात. त्यांच्या साधनेत जर व्यत्यय आला आणि खाडकन उठून त्यांनी दुसरं कवितांचं पुस्तक लिहायला घेतलं, कितीला पडेल महाराष्ट्राला? मग एवढंही कळत नाही तुम्हाला? माझा मुलगा 12वीच्या वर्षाला आहे. तो मेरिटमध्ये येण्याची शक्यता आहे. तुमच्या या गोंगाटामुळे जर 1% जरी त्याचा कमी झाला ना, माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणी नसेल सांगून ठेवतोय. मी आता इथून चाललोय. इथून गेल्यावर एवढा तरी आवाज आला. केवढा आवाज? एवढा तरी आवाज आला, येऊन तुमचा तंगडा तोडेन. तंगडा तोडेन तुमचा. तुझ्या पप्पा पप्पा, हा कापायच्या आधी सांगा. ए सांगला नाही तर राहू दे. मम्मीचा बर्थडे आहे ना, काय चल काप त्याला, सोल. हो मागे. सोल त्याचं रे, सोल. ए मागे हो. ब्लू टिक चल. बेशूत पडलाय तो. मायला काय तुम्ही पण ना. पाणी दे. कसा आहे रे हा? बियर मारशील? अरे काय पण झालं तरी लिक्विडच आहे ना. डोळ्यावर पडल्यावर असा असा करून डोळ्याच उघडणार आहे ना तो. आगवण उठलं असं करून परत पडला तर? काय होणार रे? उठ. उठ, चल. ए ए लांब लांब. माफ करा. एक मिनिट हे बघ. मला माहित नव्हतं. मी घाबरू नको. मी चुकलो. मी ऐक. ए बा इकडे ये रे. ए भाऊसाहेब इकडे ये. मी चुकलो. घाबरू नको. इकडे ये. मला बस. मला नाही, बस, बस, आवाज इकडे. चढून बस तू. माझ्यात लई आहेत. घाबरू नको. बस बस बस. भाऊ नाही भाऊ उलटा आहे. भाऊसाहेब अरे नाही इकडे ये. शांत. माझी चूक झाली. आवाज ऐक ऐक. शांत शांत. प्राजक्तामुळे नाही राहत. खोटं बोललो. शांत. काय नाव काय तुझा? मला नावाचं अरे नाही. असं नाव काय तुझा? मला जरा श्वास घेऊ दे. माझं नाव अभिष्ट चिंतन विद्याधर कुरुक्षेत्रे. काय नाव काय? अभिष्ट चिंतन विद्याधर कुरुक्षेत्रे. हे नाव आहे. याला म्हणतात नाव. भाऊ यांची नावं माहितीये? नाही. तुझं नाव सांग. बेडक्या मॅन्धू. काय नाव आहे? बेडक्या मॅन्धू. मन नाही कळलं. बेडक्या मांडू. काय मांडू आहे हा? हे नाव आहे याचा. हे तुझं सांगे. चिल्लम चिकनी. अरे बर, प्रेक्षकांनी हसायला पाहिजे. हीच हसते. माफ करा माझी चूक झाली. आणि हे जे उभं आहे ना याला विचार. नमस्कार. सांग नाव सांग. नाव सांग. मिनी सुपर लायला. सुपर लैला. आहा, फार- ही यांची नावा. हा पप्पा, स्वतःचं नाव सांगा. हा सांग ना पप्पा. यांची नाव. खांडू पॉपकॉर्न.
अरे बाजी म्हणजे माझा ओरिजिनल नाव नाही लोकांनी ठेवलेलं आहे. म्हणजे अरे आपण गेम तसे करायचो, पॉपकॉर्न उडवायचो, तोंडात पडेपर्यंत दोघांना उडवायचो. लोकांनी ठेवला खांडू पॉपकॉर्न. पण भाई तुझा नाव जो आहे ना दष्टपुष्ट कुरु नाही भाई अभिष्ट चिंतन कुरुक्षेत्रे ते एक नंबर नाव आहे भाई. हो एक नंबर नाव आहे. तुला सांगतो या फॅमिलीला म्हणून मी इथं आणलाय तुमच्या सभ्य लोकांच्या सोसायटीत. सगळे वाया गेले, टप्पोरी झाल्यात, त्यांना मला तुमच्यासारखा सभ्य बनवायचा आहे म्हणून मी घेऊन आलोय. भाऊ तू काय बोलत होता पडायच्या आधी? काय बोलत होता? पडायच्या आधी काही नाही, तंगड तोडेन मग तलवार मग झोपलो एवढंच होतं बाकी. अरे त्याच्या आधी काहीतरी बोलत होता ना तू पोराबद्दल. हो माझा मुलगा आहे म्हणजे 12वीत आहे. पण मी सांगतो त्याला राजीनामा दे. मी आज तो इशू नाही काय. कितवीला आहे तुझा वर्गा? माझा मुलगा 12वीला आहे. आय एम सॉरी, मी माफ करा, मी तो सहज गेला. 11वी पास झाला म्हणून गेला. अदरवाईज ती शिक्षण संस्था आहे त्याप्रमाणे गेलं. म्हणजे मी त्यात खूप केलं. आय एम रिअली सॉरी. मला पण शिकायचं होतं, नाही शिकलो. रडताय तुम्ही? मला पण एवढं शिकायचं होतं, या पोरांना पण शिकवायचा होता. नाही ए तू किती शिकलाय सांग? 15. 5वी शिकलाय तुम्ही? तू सांग किती शिकलाय? आपण लंगडाला शाळा सोडली. मला ना काहीच नाही कळलं हिच. लंगडा सोडली. लंगडा म्हणजे 7वी? वा, उच्च शिक्षित आहे म्हणजे पंजा आणि म्हणजे उच्च शिक्षित. यांचा टोटल केला तरी तुझ्या पोराचा होणार नाही. बरोबर एवढा यांचा टोटल केला तरी पोराचा होणार नाही. बरोबर. मी हे करतो. यांचं शिक्षण स्वतःला शिक्षण सांगा पप्पा. सगळं गाताय तुम्ही. बोल बोल तुझं बोल. आपण दुसरी शिकला. दुसरी एक एक्स्ट्रा बोट तुम्ही दिलेला आहे. नाही ना पहिली 2 वर्ष शिकला म्हणून 2 बोट. हा दुसरी शिकला. मग तिसरी चालू होता, मध्येच सोडला, पायपातनं पळून गेला. तुमच्या तर जोकच्या मस्त नाही खरंच शपथ सांगतो, शपथ शिकायचा शपथ शिकायचा होता मला. एक काम कर ना, तुझ्या पोराला बोलव. तुझ्या पोराला बोलव. जो पोरगा 12वी पर्यंत शिकलाय मला त्याला बघायचा आहे. 12वीतला पोरगा कसा दिसतो मला बघायचा आहे. नाही पोरगा नाही. अरे आता बोला ना, तू बोलव ना या पोराला. नाही माझं लग्न झालेलं नाही आहे त्यामुळे मग पोरगा नाही. पोराला बोलव यार, असं नको करू तू. ए बोलव माझा बर्थडे आहे, बोलव त्याला. अरे मी मगाशी बोललो का पोराबद्दल माझ्या? हा मग असेल, मी बोलवतो. मी बोलो पोराला बोलव. इथे जाऊन मी हाक मारतोय. मुक्तछंद. अरे तू पोराला बोलव ना यार. मुलाचंच नाव आहे मुक्तछंद. ऐकला नाव ऐकला नाही तर तुझा मांडू. मुक्तछंद ये. मुक्तछंद ये. बाबा ये. अहो काय बाबा 2 घडीत जाऊन तो असं म्हणाला नाही अजून इथेच आहात? आई केव्हापासून वाट पाहते, चला घरी. बेटा त्या 2 घड्या इकडे दिसत आहेत का तुला? आईच्या गावात हा कोण आहे? हा माझा सुपुत्र आहे. आईला कसला चिकन आहे. याची स्किन बघ. स्किन. अरे याचा वट पिला तर दूध गळल. बाबू काय भाषा आहे ही? नाही आवडला आपल्याला. याचा गालगुच्चा घेऊ. गालगुच्चा घे. तुला सांगते आपल्या पोरीला तुझा पोरगा आवडला. 8 दिवसात 10 पोरं तरी तिला आवडतात. डायरेक्ट जीव येतो तिचा. आणि पोरगा नाही बोलला ना डायरेक्ट बोट छाटते, लॉकेट बनवून गळ्यात टाकते. हा पण घ्या दोन्ही. 2च घाल. 2च घाल. बरोबर ठीक आहे. तिला नको त्रास देऊ तू यार. इकडे या. इकडे बस. आम्ही खरंच तर आयुष्यात चुका या होतात. ए भाई मटका छंद नाही मटका छंद नाहीये, मुक्त छंद आहे नाव त्याचं. बस इकडे बस. नको ना बस ना यार. 12वीतला पोरगा मला टच तर करू दे यार. बस अरे यार 12वीतला पोरगा बघितला यार मी आज. हाक मारायला लगेच यायचं का रे? नाही यायचं ना, येत नाही. ठीक आहे पप्पा, कळलं मला. मी काय बोलतो फक्त छंद. मुक्त छंद नाव माझं. मुक्त छंद. तू काय करतो भाई? मी शिकतोय. शिकून काय धंदे लावणार?
नाही दादा, शिक्षणाने ज्ञानवृद्धी होते, माहिती संपादित होते आणि अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. अरे बापरे, गाल पुढे कर, गाल पुढे. काय बोलला तू? काय बोलला? आपल्याला आवडला. परत बोल. अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. परत अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. कळलं नाही पण आवडलं. परत बाबा इथले ते 3 शो लावले हिने माझे. इकडे ये का? इकडे ये. मग बाळा, आपण तारखा द्यायच्या नाही. ही विचार काय करते? सगळं तुम्हीच मला विचारायला लावताय. तुमच्या जवळ आहे. अरे, तुम्ही काय करता मला सांगा. आपण डिग्री विकतो. डिग्री विकतो? तुम्हाला पाहिजे कुठली? तुम्ही सांगा. आज आपण याला देणार आहे. तुला कुठली आज देणार आहे? कुठली डिग्री? MBA. पण नॉर्मली चांगला दिसतो, पण बोलताना ढेकर येतो त्याला ना. असं एक दरवेळेला त्याचं वाटलं मला. MBA बाबा. MBA ची डिग्री तुम्ही आता दिली? आणि रात्री कुठली येणार आहे? ही कुठली डिग्री आहे? अरे ते असतात ना, चला बरं वाटतं, सकाळी खा संध्याकाळी घरी जा. एमबीबीएस ची डिग्री? एमबीबीएस ची डिग्री याला दाढीवाल्याला दिली तुम्ही? एमबीबीएस? अरे बापरे, अहो हे इलिगल आहे, तुम्हाला सांग. टेन्शन येत नाही, आपल्या ताईचा बिझनेस आहे, काय प्रॉब्लेम नाही. पप्पा स्वतःची डिग्री सांगा ना. हा सांग ना पप्पा. पप्पाकडे पण डिग्री आहे, आरती तुचकरची. कुठली? आरती तुचकर. आरती तुचकर. आर्किटेक्चर. आपण आर्किटेक्चर आहे. तुमच्याकडे आर्किटेक्चरची अरे डिग्री? गेल्या बर्थडेला दिली यार. मी म्हटलं नकोय बोलतो, बर्थडे आहे पप्पा तुझा, घे तू आर्किटेक्चर. असं आहे यायचा. इथे आमचे आयुष्य जातात डिग्रीसाठी आणि तुमची बर्थडेला डिग्री मिळते. या दोघांचा सोड. हे जो उभा आहे हिचा विचार. हेच ऐकावं तेवढं नवल आहे हो. यांचं काय? आपलं काय नाही, आपण सप्लायर आहे. चांगलं. एक्सपोर्ट इम्पोर्ट चांगला आहे. सप्लायर नाही. अरे नाही, आपण लिकर सप्लायर आहे. लिकर म्हणजे चांगलं आहे ना. लायसन्स असेल मग तुमच्याकडे? अरे नाही, गावठी दारू फुग्यात ना ती सप्लाय करते. आई ऐक, कधी रिक्षात चेअर मध्ये दिसली ना, काय वहिनी असं मारू नको, फुगे बांधलेले असतात. अरे बापरे. पटकन फुटतील. पप्पा हे सांगणे तुम्ही सगळ्यांचा बिझनेस सांगितले, स्वतःचा बिझनेस पण सांगा ना. आपण आधी करायचो, आता नाही करत. अरे पण असं नाही, सांगितलं पाहिजे म्हणून तर आपण तुझ्या प्रेमात पडला. मांडूळ विकायचो. मांडूळ विकायचो. उलट्या नकांचा कासव विकायचो. वेल माशाची उलटी विकायचो. 2 तोंडाचे नाक पण विकायचो. अरे काय हे काय? आधी आता काय नाही, आता सगळं सोडलाय. शपथ, आता आपल्याला सभ्य बनायचं आहे. अजून 2 तोंडाचे नाग आहेत, घेऊन जातो. अरे घे भाई, पैसे येतात चांगले. नाही, घरी ऑलरेडी 1 तोंडाचा आहे. काय करूया? 2 अरे तेच बोलतोय यार, मला हे सगळं सोडायचं आहे. मला आता सभ्य व्हायचं आहे. ए भाई ऐक, मला ना यांना सगळ्यांना सभ्य बनवायचं आहे. तू यांना शिकव. हत्यारं कुठे आहेत? आता चल ते माफ कर मला. ना 1 मिनिट थांब. ऐक माझा डोका नको फिरू. हत्यार दे सगळ्यांना. इकडे द्या. ऐक भाई, बस इकडे. त्यांना आतपासून तू शिकव. घे. नाही बोलले तर मारून टाकतात ना. इथं बसव. बघ, आम्ही महिन्याला लय लाखात कमवतो, आम्हाला शिकायचं बिकायचं नाही, याला घरी पाठव. इज्जत मिळते काय तुम्हाला? लोक बाहेर काळा धंदा करणारे म्हणून बोलतात. भाई तू शिकव यांना, आपल्याला माहिती नाही. एक काम कर, हे तलवार दे. अरे पप्पा यार, तलवार दे इकडे यार. पप्पा यार, काय फालतू घे. हे कोण बोलले ना, उभा कापतो की नाही? बस इकडे. आम्ही इथून जातो ना. शिकव. ह्याच्या पुढे करूया ना स्केट कधी. त्यांना शिकवायचा, पण नाही शिकला डायरेक्ट गोळीगार. आणि तू शिकवलं नाहीस ना, तर बघ मग. चल कुरकुरा, शिकव लवकर शिकव. मी आहे इकडे. बाबा तू शिकतोस का तू की मी शिकवू? तुम्ही सुरुवात करा. मी ठीक आहे बाळांनो. बसा या. ते खाली बसायचं. सांगतोय ते ऐका. तर चल बस. नका हे नका करू. तुम्ही पहिलाच दिवस आहे ना शाळेचा. मजा आली. चला उद्या भेटूया. बोला बाळांनो, खरं तर तुम्हाला काय मी शिकवणार. जगातलं सगळं तुम्हाला येतं, पण आपण मराठीपासून सुरू करूया. ठीक आहे. मराठीतलं काय शिकवायचं आहे? एखादी म्हण तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे. काय?
आयरी पैरी सुक अरे मांडू भारी ना बाळा असं नाही रे, मराठीतनं नीट बोलायचं रे. अभिजात दर्जा मिळाले की नाही मराठी भाषेला, चुकायचं नाही ना. हा चुकायचं नाही बाळा. दुसरी म्हणतो. हा दुसरी हा. काका घ्या गवतात. मराठी भाषेशी मस्करी नाही करायची कळलं तुला. मस्करी नाही करायची. हे मारू नको या माझा अति पोर. तेथे माती बोल. अति तेथे माती ह्याला म्हण म्हणतात. कविता आहे माहितीये कविता. कविता कविता माहितीये का कविता. कविता माहितीये. कविता माहितीये का. कविता माहितीये. बाळमध्ये माझी मैत्रीण आहे, मस्त नाचते. तू मार मागे. मार मार. कविता नाही. कविता कुठली सांग. कविता कुठली असं नाही बोलायचं म्हणा. कविता कुठली. बाबा मी 2 गोळी त्यांना सांगतो ते माझ्या हा मागे म्हण म्हण हा, म्हण. बोल बोल. सोपे आहेत. गडद निळे म्हण जलद भरुनी आले. म्हण. काय काय बोरकरांची कविता आहे. हा घे. गडद निळे जलद भरुनी आले. गुजू 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 गुजू. ए, मारतोय हा मारतोय. बघ, थांब बोलते मी बोलते ना बोलते थांब तू हे नको. गडद निळे बोल. गदड निडे गडद ददड. अरे मी बोलते. लेडीज नसली पाहिजे. बोलते मी बोलते. गडद निळे बोल. ये, गडद निळे बोल. गडद निळे बोल. नका तर सोडा. यांना साधी कविता येत नाहीये. एवढा पण येत नाही. गडद ऐक, जलद म्हणजे काय. जल्दी में. जलद म्हणजे ढग. ही गंगोत्री आधी साफ केली पाहिजे. गंगोत्री आहे ना अशी आहे ना. हो बाबा. हे सगळे नदी नाले वगैरे सगळे यांचे शुद्धीकरण करायला लागतं. आधी गंगोत्री साफ केली पाहिजे. गडद निळे म्हण. म्हणतो आधी त्यांना शिकवायचा होता. गडद निळे बोल. काय गडद निळे बोल. गडद निळे बोल. गडद निळे बोल. गडद निळे बोल. मांडू मारला मांडू. मला मारू नको. मांडू मारतोय मांडू. ए, बोल. मांडू. तलवार उचल. मांडू तलवार घे ती, तलवार घे. ऐक ना मांडू. गडद निळे बोल. ऐक ना गडद निळे बोल. मांडू ऐक ना रे. गडद निळे बोल. गडद निळे. उचल त्याला. चुकलं. बोल. मराठी भाषाची बंकस. मराठी भाषेची बंकस. अभिजात दर्जा मिळालाय. वा 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 तुमच्या परफॉर्मन्सला ब्लू टेक. एकदम मुक्त छंदपणे परफॉर्म केलं. मस्त रॅपची परफॉर्मन्स. आहा प्रसादा. वा बोरकरांची कविता बऱ्याच वर्षांनी ऐकली शाळेनंतर आजच म्हणजे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिष्ट चिंतन. आणि खरोखरच एखादं कुरुक्षेत्र असल्यासारखं तुम्ही प्रत्येक स्किट करता आणि त्याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी आत्ता वाचल्यानंतर मला कळलं की ही संकल्पना सुनील डांग्यांची आहे. वा अभिनंदन आणि टाळ्या सुनील डांगेसाठी. अमृता तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावर. तुझं काम खूप आवडलं. तुझा वावर खूप छान होता. तुझ्या आवाजाचा वापर तू फार छान करतेस. थँक्यू सो मच. मजा आली, खूप मजा आली. वंडरफुल. मंडळी नवरा बायको आले डॉक्टरांकडे डाएटचा सल्ला घेण्यासाठी. चला बघूया ते तिथे हास्याचा काय कल्ला करतायत तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया विनोदाचे डबल डेकर प्रसाद खांडेकर, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप यांना. डाएट कन्सल्ट टंट पृथ्वी प्रताप. मी नमस्कार बोला ना. नमस्कार. बापरे बसा तुम्हीच. हो मीच नमस्कार. प्लीज दमलाय तुम्ही. पाणी घ्या. अहो किती वर आहे तुमचं क्लिनिक? दमलेत. आमचं क्लिनिक वर आहे. 4 पाया घ्या. 4
4. नाही नाही, पाणी पाणी घ्या प्लीज. शांत शांत. घ्या बरं आलो तुम्ही भेटलात. खूप दिवस चालले हो. अच्छा. तुम्हाला भेटायचंय. सल्ला पाहिजे होता तुमचा. नाही नाही, गरज आहेच तुम्हाला माझ्या सल्ल्याची. बस गरज आहे तुम्हाला सल्ल्याची. नाही माझं आता हे बघा. आता काय बोलू. माझं नाही, हिचं बघा काय झालंय. अरे एवढं काय झालं, काय वाढलंय बघा. महागाई आणि ही एकत्र वाढतायत. अत्यंत मुश्किल स्वभाव आहे अहो, तुमचा. तिला सांगतोय बाबा ह्या आवरेल तर शपथ नाही. म्हटलं भविष्य बघ. डायबिटीज होईल, ब्लड प्रेशर होईल, स्लीप ॲपनिया होईल, अस्थमा होईल. चार शब्द नाही बोलतायत न दमता माणसाला. मला आजारी पाडायला निघालाय. मला बोलतायत कसं फुगलेत बघा. नाही एक मी फुगलो. मी नाही फुगलो. फुगले. मला ऍक्च्युली कन्फ्युजन होतं थोडस. कोण कोणाला घेऊन आलाय नेमकं. हा काय डाऊट आहे आईला ना. हा काय डाऊट आहे. एक- मी फिट आहे बाबा. मी एकदम शेप मध्ये आहे. हो. काय तुम्ही शेप मध्ये आहात. अरे, हे, हो, डॉक्टर हो. गोल हा शेप नसतो. काय काय गप्प बसा जरा तुम्ही. गप्प बसा. जास्त बोलू नका. मी फिट आहे. हो. कसं आहे बघा, आमच्या फॅमिलीमध्ये जीन्स मध्ये आहे ना. माझी आई, बाबा, भाऊ, काका, मावशी, आम्ही सगळे गोल मटोल गरगरीत. अहो घरातले उंदीर आणि झुर्र पण एवढी आहे त्यांच्या. काय सांगता. आहेत सगळे गोल आहेत, पण आम्हाला त्याच्याशी काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही छान शुद्ध गोल गरगरीत आहोत. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम इथे आहे. हो हो. शुगर आहे माणसाला. बरं मग ताबा नाही, जिभेवर ताबा नाही. माणसाचा जिभेवर ताबा पाहिजे. कुठेही कोणीही गोड खात असलेलं या माणसाला खायचं असतं. काहीही ताबा नाहीये तुमचा. तुम्ही जरा एकमेकांकडे नीट पहा. तुम्ही दोघंही जाड आहात. मी ऐक, त्यांना डायरेक्ट बोलतायत नाही, बोलतायत तुला. ऐक, मला बोलतायत ते. मी दोघा काय काय मी जाड नाहीये. मी जाड नाहीये. मी गोल आहे. अगं बाई, जाड म्हणजे शिडशिडीत, गोल म्हणजे पातळ एकदम. ही असं बोलू नका तुम्ही. हा, जर जाड म्हणायचं असेल ना तर जाड तुमच्यामुळे होतीये मी. माझ्यामुळे. एक मिनिट. काय काय नाही. यांच्यामुळे कसं काय जाड होता तुम्ही. एक मिनिट सांगू. सांग सांग. अरे बाप, कालचाच किस्सा सांगते. या माणसाने 4 प्लेट रबडी मागवली. 4. आकडाय रबडी मागवायचा. 4 प्लेट. 4 प्लेट रबडी. नाही तर काय. पण मला काळजी आहे. बायको म्हणून मी नाही तर कोण काळजी घेणार. त्यांच्या पोटात एवढं गोड जाऊ नये म्हणून 3 प्लेट मी घेतले. मी खाऊन टाकली. यांना एकच दिले. आज सांगते, स्वतः 13 गुलाबजाम मागवले. 13 कोण खातं. खली तरी खातो एवढा 13 गुलाबजाम. कल्पना नाही, पण 13 गुलाबजाम खाऊ नये हो. काय एवढं. एवढं पोटात जाईल. 4 गुलाबजाम मला खावे लागले हिच्या वाटणीचे. अच्छा, तुम्हाला काय वाटलं मला कळलं नाही. तुम्हाला कळण्याआधी मी 4 खाल्लेले होते आणि लपवून ठेवले होते लॉकर मध्ये. मला तुला काय वाटलं, त्या रबडीची लबाडी मला नाही कळणार. 2 रबडा ऑलरेडी कपाटात लपवल्या होत्या. कपाटात ठेवलं होतं. ऐका, काय होतंय, इतकं गोड खाणं बरं नाही. इतकं गोड का खाता तुम्ही. हा म्हणजे नेहमी नाही खातो. मग काल जिकडनं डिनरला पिझ्झा मागवला ना, एवढा तिखट पाठवला मेलाने. मला तिखट लागलं, मग गोड मागवावं लागलं. मला ना तुमचं डाएटची संकल्पनाच कळत नाहीये. मुळात डिनरला पिझ्झा कोण खातं मॅम. बरोबर. आता तुम्ही सांगा म्हणजे पटेलीला मी सांगत होतो, डिनरला पिझ्झा कोण मागवतं बाई. माझ्यासारखा बर्गर मागवा. नाही एक्झॅक्टली. मला नाही आवडत. नाही हॅलो बर्गर पण पौष्टिक नाहीये. मुळात डिनरला पिझ्झा बर्गर असलं काही मागवायचं नाही. करणार काय डॉक्टर, करणार काय. 2 चिकन बिर्याणी मागवलेल्या, मला एवढीशी दिली. बाकीची सगळी खाली. एवढीशी चिकन बिर्याणी. मग तुम्ही 2 खेपसे मागवले होत्या, त्यातलं मला एवढंच दिला. तुम्ही 1.5 खाल्ला. त्याचं काय. हो पण आधी 6 नान खाल्लेलेस ना तू. 4 बटर रोटी आणि बटर चिकन कोणी खाल्लं होतं. मला 1 घास तरी दिला होता. पण नान मध्ये 2 पीस येतात. 6 दुने 12 खाल्लेस तू. पण बटर नव्हतं माझ्या नानला. हॅलो सांग. कोणाच्या नानला बटर आहे आणि नाही याच्यात मला रस नाहीये खरं तर. पण हे सगळं तुम्ही आठवड्याभराचं सांगायला लागलात मला. काल रात्रीचं आलो जरा परवा स्टमक जरा अपसेट होतं, तर म्हटलं लाईट आहार घेऊया. 1 दिवस लंघन करावं म्हटलं. हे काय केलं तुम्ही 1 दिवस. लंघन. हे लंघन नाही, उल्लंघन आहे. तुम्हाला कळत नाहीये. अरे अरे काय. अरे नाही रे, वेडे आहे का तुम्ही. तुम्ही रोट्या, नान, केप्सा 2 केप्सा 1 माणूस खातो. अरे ना, खूप आहे हे. खरं लाईट होतं. बरं खाता ते खाता, किमान जिम तरी करता का. कॅलरीज बर्न करता का. बरं झालं जिमचा विषय काढला. आता बोला.
मी पाठवलं होतं जिम मध्ये. बोला, त्यांना विचारा. विचारा. बरं नाही, त्यांनी विचारा, तुम्हाला जिम त्यांना मध्ये विचारा gym हो मध्ये. मला विचारू तर द्या ना. बोला आता. मी गेलो होतो बरं मी गेलो होतो त्यांनी नाही घेतलं. का नाही घेतलं? कुठली जिम आहे ही जी घेत नाही लोकांना? कुठली जिम आहे ही? ते बोलले आमच्याकडे ट्रेनरची वॅकन्सी नाही आहे. तुम्ही जिम मध्ये ट्रेनर म्हणून गेला होता? गेलो होतो मी. कुठनं येतो इतका कॉन्फिडन्स? बघितलंय का स्वतःकडे? शरीर एसटी नाही, शरीर एसटी आहे ही. या. आज माणसं पाठीवर घेऊन कुठेही गावाला निघाल तुम्ही सरळ. एवढे आहात तुम्ही. नाही तर काय. ऐक, तुम्हाला मुळात बोलतायत. दोघांना बोलतोय. तुम्ही जिमला व्यायाम करायला जाणं अपेक्षित आहे की मी नाही? सांग, आता सांग. एक मिनिट. हा, मी आता ऐका. जाते. मी जिमला व्यायाम करायलाच गेले होते. हा मग काय जाऊन केलं काय विचारा. काय केलं? घरून निघताना वडे घेऊन निघाली. जिम मध्ये जाईपर्यंत थंड झाले. स्टीम बाथ मध्ये वडे गरम करत बसलेली. आता थंड खाणार. सांगा आता. स्टीम बाथ मध्ये वडे गरम करून मग खातात? काय एक मिनिट, तुम्ही माझ्याबद्दल काय बोलताय? या माणसाचा, हा मला बोलतोय 2 डंबेल्सच्या मध्ये अक्रोड फोडून खाणारा माणूस. भर अक्रोडचे तुकडे पडले, सालं पडली आहेत, कचरा 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 नुसता. मला सांगा तुम्ही डाएट आहात. मला सांगा अक्रोड हे पौष्टिक आहे की नाही? नाही बरोबर. अक्रोड पौष्टिक आहे. दिवसाला 4 खावेच. 4 खावे ना, हा माणूस 400 खातो. दिवसाला? नाही, हे बघा आता बोला. माझ्याबद्दल सांगते. जे तिला ट्रेनरने काय सांगितलं, बाई 10 मिनिटं सायकल कर. ही बोलली मी 20 मिनिटं करू का? तो पण खुश झाला. करा. बघा. 20 मिनिटं सायकलवर बसून होती. ती सीट जी आत गेले ना वरती यायलाच मागत नाही. ते सगळे तिकडे व्यायाम करणं ना अशी सायकल चालवतात 10 मिनिटं. एवढीशी झाली सायकल. मला बोलणार, हे मला बोलणार. ट्रेडमिल बघितलंय का आमच्या जिम मधलं? लोक घसरून पडायला लागलेत त्याच्यावरनं आता. का त्यांना बॅलन्स नाही करता येते? अहो, ते फोन ठेवायची जागा असते ना ट्रेडमिलवर, तिथे फ्रेंच फ्राईज ठेवून सतत खात असतो हा माणूस. माणसांपेक्षा मुंग्या जास्त पळतात त्या ट्रेडमिलवर. काय? काढून टाकलं जिम मधनं यांच्यामुळे. अरे काढणारच तुम्हा दोघांना जिम मधून. तुम्हाला जिम मधून काय तुम्हाला या जगातनं बाहेर काढेल कधीतरी कुणीतरी. तुला सांगू तिला ऐकत नाहीये ही बाई. अरे तुम्हाला कळतंय का तुम्ही काय करताय तुमच्या शरीरासोबत? तुम्ही जिम मध्ये जाऊन सुद्धा वडे खाताय, फ्रेंच फ्राईज खाताय. काय करायला जायचं असतं जिम मध्ये? व्यायाम करायला जायचं असतो की नाही? कळलं पाहिजे ना आम्हाला ते बाईला. नाही कळत. दोघांना बोलतोय. असं नका रे करू. मी ह्याला बोलतेय तू त्या असं नका करू. मी फिटच आहे. तुम्ही नाही आहात फिट. हो, पीठ आहे. नाही दोघही फिट नाही आहात. काय होत आहे तुमचं ना, एकमेकांच्या तब्येतीकडे लक्ष देणं कमी पडतंय. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आपल्या पार्टनरच्या तब्येतीकडे सुद्धा लक्ष द्या. काय करा, एक सोपी पद्धत वापरूया का? मनावर ताबा ठेवता येईल. दोघांना सांगतोय मनावर आहे. आहे आहे आहे. मग आपण एक काम करूया. थांबा. काय होतं ना, आपल्या आयुष्यात ना शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे. आपण सतत काहीतरी गोडाचा चहा पितो, कधी कधी खीर खातो, काहीतरी स्वीट डिश खातो. माझी बायको मला रोज स्वीट डिश पाठवते डब्यातनं, पण थोडीशीच पाठवते. आज काय? अरे वा, रसगुल्ले आहेत. हो ना? पण इथेच परीक्षा आहे तुमची. मनावर ताबा ठेवायचा. आपण समोर कितीही चांगला पदार्थ आला, चमचमीत गोड काही आलं, आपण म्हणायचं नाही मी तुला खाणार नाही. ओके, चला आता या रसगुल्ल्याकडे बघून बोलायचं, हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही. खायचं नाहीये पण. हा हा बोला बोला. नाही नाही म्हणत ना. रसगुल्ले आम्ही तुला खाणार नाही. गुड गुड. पहिली पायरी आहे. गुड. मला जमणारच होतं. काय झालंय मला माहिती आतमध्ये. यांना जमणार नाही. आता यांचं तुमचा कठीण नंबर. आहे. मला जमणार. यांचं मला कठीण नको आहे. बोलू. चला. हा, बघा बघा. घ्या घ्या घ्या. खायचं नाही बरं. हा हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही. हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही. नाही 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 वाक्यात नाही येतंय पण मानेत होतोय. असं नाही, आतनं आलं पाहिजे. डायरेक्ट आतनं आलं पाहिजे. हा असं आहे यांचं. हे रसगुल्ल्या हा. मी तुला खाणार. हे नाही नाही. तुमच्या इशाऱ्यांमध्ये हे रसगुल्ल्या मी तुला खाणार नाही आता पण नंतर खातो असं आहे. ते नाही असलं पाहिजे. असंच असतं. आता सांगा की मी तुला खाणार नाही. हा, बोला. हे रसगुल्ल्या हा मी तुला खा. तिने खाल्ला. काय करताय तुम्ही? खाल्ला. त्यांना वाचवायला खाल्लं मी. त्यांना सुवर जाऊ नये पोटात म्हणून मी रसगुल्ला मला रसगुल्ला द्या. तिने पण खाल्ला. नाही, ऐका. मला पण खायचंय. ऐका. मला रसगुल्ला द्या. मला पाहिजे. तिने काय खाल्ला? मला त्या रसगुल्ला. बायकोने दिला होता यार मला स्वीट डिश म्हणून. तुमच्या पुढे शुगर जाऊ नये म्हणून खाल्ला. मी कंट्रोल करत होतो. तिने नेहमी खाल्ला असंच म्हणून खाल्ला. करावं लागतं
मला. नाही तुमच्या लक्षात येत आहे का? तुम्ही बघितलं का कुठल्या थराला गेला तुम्ही ना जनावर व्हायला लागलाय गोड खाण्यासाठी. असं नका करू. तुम्हाला आत्ताच तुमच्या शरीरावर ताबा मिळवावा लागणार, मनावर ताबा मिळवावा लागणार. डाएट असं फॉलो नाही होत खांडेकर. रसगुल्ला मस्त आहे, कळलं? नका मला सांगू रसगुल्ल्याचं. ऐका ना, मी तुमच्या तब्येतीसाठी सांगतोय की नाही. दोघांनी जरा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. मी फिट आहे यांना सांगा. सांगा हिला काय मी डोकं आपटून मेलोय मी आता. मी दोघंही अनफिट आहात. ऐका ऐका, हे सगळं राहू द्या, तुम्हाला हेही जमणार नाहीये. सोप्पा मार्ग सांगू. आपल्या शरीराला हालचाल करण्यासाठी भाग पाडा. त्याच्यासाठी ना काहीतरी कारण शोधा. चालायला जात नाही ना तुम्ही, मग काय करू शकता? समजा आता हे पेन आहे, इकडे या. हे पेन आहे, हे पेन तुम्ही टाका आणि त्यांना म्हणा तू उचल. कधी कधी तुम्ही पेन टाका आणि त्यांना सांगा तुम्ही उचला, है की नाही? काय होईल म्हणजे तुमच्या शरीराला जरा मुवमेंट मिळेल. उचल हा उचला. उचल. चला उचलणार, मला विचार ना. उचलला. आधी तुम्ही वाका मग मी वाकेन. असं काय ठरलं नव्हतं आधी. तू ठीक आहे, हे आधी फाईल तू उचल. हॅलो तू उचल. हॅलो, नाही नाही असं नाहीये. ऐका हॅलो. ए, आधी ते उचला मग मी उचले. नाही नाही माझं ऑफिस आहे हे. ऐका हॅलो, तुम्ही आधी भांडायचं हे नाही. उचल तू, मग मी ते उचलेन, मग तू. आधी डबा उचला मग मी. ए मग हे आधी हे उचल तू, मग मी उचलेन. अरे माझं पाकिट. आधी ते उचला. अरे काय करता यार, थांबा ना यार. हे उचल. अरे काय बावळे टाका तुम्ही. आधी खुर्ची जागेवर आणा मग मी उचले. अरे हॅलो, अरे यांना कोणी पाठवलं यार? हॅलो अरे यार, अरे यार यांना कोणीतरी हॅलो. अरे कोण आहे का यार? ही कोण माणसं आले तर माझ्या ऑफिस. हॅलो खुर्ची उचला आधी. यार. उचला उचला. हे उचल. डॉक्टर कुठे गेले? माहित नाही. पळवलंस परत एका कन्सल्टंटला तू. मी कुठं पळवला? पण लय बोललो ग मगातपासून. भूक नाही लागली? खूप भूक लागली आहे. काय मिसळ खाऊया? फरसांटीतून नेऊया. तेच, शेंगदाणा नाही. अफलातून कॉन्सेप्ट. मला खूप माणसांची आठवण आली तुमच्यासारख्या. अर्थातच डाएट काय खायचं काम नाहीये. मस्त झाला परफॉर्मन्स. निर्मित ताई. कोणाची संकल्पना आहे? गोस्वामींची संकल्पना आहे. मला नाही बोलायचं याच्यात. काही नाही रे, आपण छान होत असे. हे उगाच आपले बारीक. मी तर सांगते ना, मी फिट आहे की नाही हे बघायला तुम्ही आजीबाई जोरात बघायला या. करेक्ट बरोबर. म्हणजे जजिंग करताना प्रमोशन हे फार म्हणजे वा वा वा. पण काही नाही, याच्यावर खरंच मी काही बोलणार नाही, कारण हे सगळं मला बोलले होते सगळं. सही असती तर हे केलं असतं का तुम्ही? मी रुसले. मी तुम्हा सगळ्यांवर रुसले. नाही तुम्ही दोघं या फक्त इकडे माझ्याकडे मला भेटायला. आपला ग्रुप आहे, आपला ग्रुप. हा नाही आपला. आणि याच बरोबर इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया उद्याच्या भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.